माझ्या महानंद हरंगुळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशोदा कोण होती आणि यशोदेच्या पोटी यशोदेच्या मांडीवर कृष्ण परमात्मा कोणत्या पुण्याईमुळे खेळले ह्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत। एकदा परीक्षितीने आपले गुरु शुकाचार्य यांना विचारलेला आहे, गुरुदेव, जे तपश्चर्या करून अनेक जन्मामध्ये साधना करून एक वेळेस ज्या प्रभूची भेट होत नाही असा कृष्ण परमात्मा यशोदेच्या मांडीवर खेळतो किंवा यशोदेला दूध पाज म्हणून रडतो, जी जगाला सांभाळी त्याला यशोदा जीव घाली अशी गती कशामुळे झाली? एवढं मोठं कोणतं पुण्य होतं त्या यशोदेचं ज्याच्यासाठी देव तिच्या मांडीवर बसण्यासाठी रडतो किंवा स्तनपान करण्यासाठी रडतो? या प्रश्नाचं उत्तर म्हणून शुकाचार्याने परीक्षितीला सांगितलेलं आहे। परीक्षिती, ह्याची पूर्वकथा तुला सांगतो, लक्ष देऊन ऐक। यशोदेचं कोणतं पुण्य होतं? यशोदा आणि द्रोण हे पती पत्नी होते, दोघंही सात्विक होते पूर्वीच्या जन्मी आणि दोघंही भक्त होते। ज्या घरामध्ये पती पत्नी दोघंही भक्ती करतात ते घर घर नसून ते मंदिर असतं। त्या घरामध्ये वेदाची चर्चा होते, त्या घरामध्ये ईश्वराचं पूजन होतं, त्या घरामध्ये देवाविषयीच्याच गप्पा चालतात। म्हणून मंदिरात जे कार्य होतं तेच कार्य ज्या घरामध्ये पती पत्नी दोघंही भक्त आहेत त्या घरामध्ये होत असतं आणि त्यांचं ते घर तपोभूमी असतं, मंदिर असतं किंवा आश्रम असतं म्हणायला काहीच हरकत नाही। अशा प्रकारे दोघंही सात्विक होते। लाकडं तोडून आणायचे, अरण्यामध्ये जाऊन लाकडं तोडून आणायचे, लाकडं विकायचे आणि आलेल्या तेवढ्याच पैशात आपला उदरनिर्वाह करायचा। असा त्यांचा क्रम सुरू असताना एक वेळेस दिंडी चाललेली होती आणि काही सद्भक्त त्यांच्या घरी आले। दर्शनाला चाललेले सद्भक्त घरी आले। धरा जी होती तिला खूप आनंद झाला, तिला वाटू लागलं संत घरी आलेले आहेत आणि त्यांना जीव घालण्याचं भाग्य मला प्राप्त होईल। परंतु एका बाजूने आनंद झाला आणि एका बाजूने चिंता उत्पन्न झालेली होती। ह्यांना जीव घालण्यासाठी घरामध्ये काहीच नाही, मी कोठून सामान आणू आणि कशी जीव घालू अशी चिंता मनामध्ये होती। तशीच ती संतांना तिथंच बसून बाहेर गेलेली आहे। एका किराणा दुकानदाराकडे गेली आणि किराणा दुकानदाराला उधार सामान मागितलेलं आहे, किराणा सामान। तो दुकानदार म्हणू लागला, मी किराणा सामान देत नाही, काहीतरी गिरवं ठेव, घाण ठेव, म्हणजे मी तुला किराणा सामान देईल, मी असं उधार सामान देत नाही। तेव्हा धरा गयावया करू लागली, म्हणू लागली, दादा, मी महिन्याला एका महिन्याच्या आत तुमचे सगळे पैसे परत करते, फक्त 500 रुपयाचं सामान मला द्या। माझ्या घरी 5 संत आलेले आहेत, आम्ही दोघं उपाशी राहू, पण संत उपाशी राहू नयेत, त्यासाठी मला सामान द्या। तो दुकानदार नाही म्हणू लागला, काहीतरी घाण ठेव। तेव्हा धरा म्हणू लागली, दादा, माझ्याकडे जर काही असतं, सोनं नाणं चांदी, तर मी घाण ठेवलं असतं। घाण ठेवण्यासारखी कोणतीच वस्तू माझ्याकडे नाही, माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला किराणा माल द्या। तुमच्या पाया पडते, संत माझ्या घरी उपाशी जातील आणि मला तेवढा किराणा माल कशाही या परिस्थितीमध्ये द्या। तेव्हा तो किराणा दुकानदार म्हणू लागला, गिरवा ठेवल्याशिवाय मी देत नाही आणि काही नाही म्हणतेस, काय नसायला काय झालं, तुझ्याकडं भरपूर आहे गिरवं ठेवण्यासारखं। ती म्हणू लागली, दादा, काय आहे माझ्याकडं, तुम्हाला काय दिसलं माझ्याकडे गिरवं ठेवण्यासारखं, घाण ठेवण्यासारखं?
तेव्हा तो किराणा दुकानदार म्हणला, अगं सोनं नसलं तर काय झालं, सोन्यासारखे स्तन आहेत तुझे, ते माझ्याकडे गिरवे ठेव. तिच्या अंतकरणामध्ये धक्का बसला. तिला वाटू लागले ह्याची पाप वासना माझ्यावर पडलेली आहे. तेव्हा ती म्हणू लागली, दादा तुला माझे स्तन आवडतात का? तिथला चाकू घेतला, स्तन कापला आणि तराजूमध्ये ठेवलं. भळभळा रक्त वाहू लागलेलं आहे, साडी रक्तानं भरलेली आहे. अशा प्रकारे त्या यशोदेनं पूर्वीच्या जन्मी धरा नावाची जी स्त्री होती तिनं हे कृत्य केलेलं होतं. त्या किराणा दुकानदार थरथरा कापू लागला. त्यानं पटपट सामान काढून दिलेलं आहे आणि साडी रक्तानं भरलेली असताना तसंच कपडा बांधला आणि स्वयंपाक केला. स्वयंपाक करून त्या साधू संतांना जीव घातलं. संत जेवताना विचारू लागले, माय रक्तानं साडी कशी भरली? ती धरा म्हणू लागली, आधी जेवण करा, पुन्हा मी सांगते सगळा वृत्तांत तुम्हाला. आणि साधू संतांना जीव घालत असताना विष्णू भगवंत प्रगट झाले आणि त्या धरा नावाच्या स्त्रीला, द्रोण आणि धरा, त्या दोघांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. आणि दर्शन देऊन सांगितलं, माय जी स्तन साधू संतांसाठी घाण ठेवलेस त्याचं अमृत पान करण्यासाठी पुढच्या जन्मी येतोय. म्हणून तिला वरदान देऊन, तिला भेट देऊन कृष्ण परमात्मा गेले. तीच ही यशोदा आहे की जिच्या दुधासाठी तिने लोकाचा स्वामी रडतो, जिच्या मांडीवर बसण्यासाठी ती कामात असते, मांडीवर घे म्हणून रडतो, ज्याची एका क्षणाच्या दर्शनासाठी अनंत जन्म घेऊन तपश्चर्या करावी लागते, तेव्हा क्षणाचं दर्शन होतं. असं ब्रह्म मूर्तिमंत ब्रह्माचं बिंब असणारा श्रीकृष्ण परमात्मा यशोदेच्या मांडीवर खेळतो. अशी ही साधू संतांना जीव घालण्याची पुण्याई आहे, संतांच्या सेवेची पुण्याई आहे ह्या धरा आणि द्रोण यांच्याकडं. म्हणून हे यशोदा आणि नंद म्हणून जन्माला आलेले आहेत आणि कृष्ण परमात्म्याचे माता पिता म्हणून ह्यांना ते भाग्य लाभलेलं आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.